18 वर्षांची झाली ना तुझी मुलगी, अजून तिला पाळी नाही आली, तर एवढं उशिरा कशाला गं माझ्याकडे घेऊन आली तू? मुलींना लवकर पाळी येते म्हणून आपण एवढे रील्स बघतो, एवढं कंटेंट, हे नका खाऊ, हे एक्सरसाइज सुरू करा, म्हणजे मुलींना लवकर पाळी नाही येणार. पण ज्या बिचाऱ्या मुलींना लेट पाळी किंवा पाळी अजून आलीच नाही, 18 वर्षांची झाली त्यांची मुलगी, त्यांचं काय? ओके. सो नॉर्मली कसं असतं माहितीये का, की जर ब्रेस्ट डेव्हलपमेंट झालं असेल तुमच्या मुलीचं आणि हेअर, ॲक्झिलरी हेअर म्हणजे अंडर आर्म्समध्ये किंवा मग प्युबिक एरियामध्ये जर हेअर आलेले असतील, तर आपण 15 वर्षांपर्यंत थांबायचं. जर पाळी नाही आली, तर प्लीज तुमच्या क्वालिफाईड गायनेकोलॉजिस्टकडे तुम्ही जा. आणि समजा जर ब्रेस्ट डेव्हलपमेंट नसेल, हेअर ग्रोथ सुद्धा नसेल आणि 13 वर्ष झाले असतील, पाळी नाही आली आहे, तर प्लीज त्या 13व्या वर्षीच तुम्ही तुमच्या मुलीला क्वालिफाईड गायनेकोलॉजिस्टकडे घेऊन जा. आता याचे मल्टिपल कारणं असू शकतात. लाईक आता जसं मी एक्सप्लेन करते तुम्हाला, तर हा आहे गर्भाशय, बरोबर? ही आतली लाइनिंग, इथून आपल्याला ब्लीडिंग होत असते. हा आपला योनी भाग आहे. ह्या आपल्या ओव्हरीज म्हणजे अंडाशय आणि इथून ब्रेन. तर आपल्याला फाइंड आउट करायचं असतं की ब्रेनमधून सिग्नल व्यवस्थित निघायला सुरुवात झाली आहे का? अंडवाढ सुरू झाली आहे का? म्हणून आपण इस्ट्रोजन चेक करतो. आणि मग दुसरं काय की इथे गर्भाशय आहे की नाही? गर्भाशय आहे, तर हा खालचा भाग डेव्हलप झालाय का योनी भागाचा? इव्हॅल्युएशन वेळेवर करणं इम्पॉर्टंट नाहीये का? जर वेळेवर आपण सगळं इव्हॅल्युएट केलं, वेळेवर जर गोळ्या, हॉर्मोन्स जे काही असेल, ज्याच्या कमतरतेमुळे हा प्रॉब्लेम होतोय, जर वेळेवर सुरू केलं, तर पाळी सुरू होईल तिची लवकर, हे की नाही? म्हणून वेळेवर प्लीज तुम्ही जे स्टेप्स असतील तेवढे करा. है ना? बाय.